The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। जिथे आता आपण आहोत याला अंगुलीमाल चैत्य स्तूपा म्हटलेला आहे। हा जो चैत्य पाहताय तुम्ही, स्तूप पाहताय, जवळपास 112 फूट याची उंची आहे। किती? 112 फूट याची उंची आहे। भगवंताची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे। असे बोट करून जे मूर्ती असते भगवंताची, असं हे शिकवताना याला म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा। म्हणजे भगवान उपदेश करतानाची मुद्रा आहे, प्रवचन देतानाची भगवंताची मुद्रा आहे। तर ती मुद्रा तुम्हाला तिथे दिसते आहे। भगवंताचं सुद्धा असं परिमंडल आहे, जे आम्ही केलं असं परिमंडल, याला परिमंडल म्हणतात, फुल परिमंडल। आणि एक खांदा उघडा जो असतो त्याला हाफ परिमंडल म्हणतात। भगवंताचं काही ठिकाणी हाफ परिमंडल असते आणि काही ठिकाणी फुल परिमंडल असते। तर हा 112 फूट अंगुलीमाल भंतेजी जी होते भगवंताच्या काळात डाकू, त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणून 112 फूट उंचीचा हा चैत्य स्तूप विहार इथे बनविलेला आहे। 2020 मध्ये याचं निर्माण केलेलं आहे। म्हणजे जवळपास 5-6 वर्ष फक्त झाले या स्थळाचं निर्माण करून। परंतु बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिन्नोव सबारी विजयं अक्का पत्तो सब न्यूतं सत्था वन्दे तं बोधिपादपं इमे हेते महाबोधि लोकनाथे न पूजिता। तथागत भगवान बुद्धांचा, बौद्ध धम्माचा, भिक्खू संघाचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आपल्या सर्वांचा अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मा नमामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। साधु साधु साधु। श्रीलंका येथे सर्वप्रथम निर्माण करण्यात आलेल्या या ऐतिहासिक प्राचीन 3ऱ्या शतकातील निर्माण केलेल्या बुद्ध विहारामध्ये आपण पाहताय ही अत्यंत भव्य दिव्य अशी महापरिनिर्वाण मुद्रा आहे, ज्यामध्ये भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाच्या वेळेला ज्या पोझिशनमध्ये झोपलेले होते, पहुडलेले होते, अगदी ती मुद्रा इथे आपणास पाहायला मिळत आहे।
त्या काळच्या देवानांपिय तिस्य राजाच्या कारकिर्दीमध्ये दगडांमध्ये या विहाराचं निर्माण केलेलं आहे आणि सगळीकडे अत्यंत सुंदर अशी चित्रकला सुद्धा या विहारात आपणास पाहायला मिळेल. आणि ही भव्य दिव्य अशी महापरिनिर्वाण मुद्रेतील भगवंताची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ही मूर्ती आहे. श्रीलंका अत्यंत सुंदर देश आहे. बघितलं त्या टेकडीवर वरती गेल्यानंतर तर तो तरी छोटा आहे, त्यापेक्षा मोठे मोठे 2 चैत्य इथे वरती आहेत. हे जे ठिकाण आहे इथे आपण कशासाठी जायचं आहे तर गुडघे पाय थोडेफार दुखतील तो काही विषय नाही, पण यासाठी म्हणून आलो ही जी भूमी आहे ही जे ठिकाण आहे ना मिहिन तले, तर याला म्हणतात श्रीलंकेला ज्या भूमीने बुद्ध धम्म दिला. नमो बुद्धाय, जय भीम. आज आम्ही श्रीलंका या बौद्ध देशामध्ये असलेल्या मिहिन तले या ठिकाणी आलेलो आहोत. मिहिन तले हा सिंहल शब्द आहे. मिहिन म्हणजे उंच आणि तले म्हणजे जमीन. जमिनीच्या वरती म्हणजे उंचावरती जे ठिकाण आहे त्याला मिहिन तले म्हटलेलं आहे. आपल्या भारतीय परंपरेतून सम्राट अशोक यांचे सुपुत्र भिक्खू महेंद्र हे जेव्हा भारतातून श्रीलंकेला बुद्ध धर्माच्या प्रचारार्थ आले तेव्हा सर्वप्रथम ते याच ठिकाणी आले आणि इथूनच त्यांनी 3ऱ्या शतकामध्ये राजा देवानांप्रिय तिस्स जो श्रीलंकेचा राजा होता, अनुराधापूर इथली राजधानी होती, इथे येऊन त्यांनी त्या राजाला दीक्षा दिली बुद्ध धम्माची आणि त्या राजाच्या माध्यमातून बुद्ध धम्माला राजासन प्राप्त करून दिला आणि इथूनच या ठिकाणी राहून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. श्रीलंका देशाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. इथे भिक्खूंची निर्मिती झाली, परंतु नंतरच्या काळामध्ये इथल्या स्त्रियांना सुद्धा इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी महिलांना सुद्धा भिक्षुनी होता यावं यासाठी इथल्या राजाकडे विनंती केली. राजाने भंते महेंद्र यांना विनंती केली आणि भंते महेंद्र म्हणाले की मला महिलांना दीक्षा देता येणार नाही, परंतु महाराज आपण जर भारताकडे निरोप पाठवला, सम्राट अशोकाकडे जर निरोप पाठवला तर तिकडे आमची पूर्वाश्रमीची बहीण संघमित्रा त्या आहेत, त्या भिक्खुणी आहेत आणि जर राजाला तिकडच्या विनंती केली तर राजा संघमित्रा भिक्खुणी यांच्या समूहाला इकडे पाठवू शकतात आणि येताना त्यांना विनंती करावी की बुद्धगया येथील जे महाबोधी वृक्ष आहे त्या महाबोधी वृक्षाची एक शाखा
सोबत घेऊन यावे अशा विनंतीला मान देऊन संघमित्रा भिक्खुनी यांनी महाबोधी वृक्षाची शाखा घेऊन या श्रीलंकेमध्ये आल्या आणि त्या दोघा बहीण भावाने मिळून या एकूणच राष्ट्राला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. मरेपर्यंत दोघेही बहीण भाऊ भिक्खुनी संघ इथेच राहिले. हा तोच प्रदेश आहे, हे तेच ठिकाण आहे जिथे महेंद्र भंतेजींनी राहून या श्रीलंकेला बुद्ध धम्म शिकवला. ही अर्हताची भूमी आहे आणि श्रीलंकेमध्ये ज्या ठिकाणावरून बुद्ध धम्माची स्थापना झाली ते ठिकाण सुद्धा, ती बुद्ध भूमी सुद्धा हीच भूमी आहे. आणि इथे आम्ही भारतातून श्रीलंका धम्म सहल घेऊन आलेलो आहोत. आमच्या सोबत उपासक उपासिका पांढऱ्या कपड्यांमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि सध्या इथे जानेवारी महिना असला तरी देखील पावसाचं वातावरण आहे. भारतामध्ये जसे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ऋतू असतात तसे काही इकडे जास्त प्रमाणात ऋतू नाही आहेत. कधीही पाऊस येतो, कधी ऊन पडते आणि म्हणून सध्या देखील हे पावसाचं वातावरण आहे. वरती उंच उंच असे चैत्य आहेत, स्तूप आहेत. ते पाहण्यासाठी म्हणून, या बुद्धभूमीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आम्ही निघालेलो आहोत. नमो बुद्धाय, जय भीम. सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका इकडे लक्ष द्या. हे जे ठिकाण आहे, हे जो स्तूप दिसतोय तुम्हाला, हा जवळपास 2300 वर्षांपूर्वीचा स्तूप आहे. हे जे ठिकाण आहे जिथे आता आपण वंदना केली आहे, वंदन केलं आहे, तर हे ठिकाण ते आहे की जिथे 2300 वर्षांपूर्वी जवळपास सम्राट अशोकाचे सुपुत्र महेंद्र, ज्यांच्याबद्दल वारंवार मी तुम्हाला सकाळपासून सांगतोय, ते सर्वप्रथम समुद्रमार्गे भारतातून या ठिकाणी आले. आता जिथे आपण उभे आहोत ते इथे आले आणि वरता तो ध्वज दिसतोय, धम्मध्वज, ते जे दगड दिसत आहे त्या दगडावरती उभं राहून, आता ते एकदम अर्हत स्टेपला होते, ते एक दिव्य बल त्यांना प्राप्त असते, 6 अभिज्ञा अर्हताला प्राप्त असतात. तर तिथे उभे राहून इथला जो त्या काळचा देवानांपिय तिस्स राजा होता, त्या तिस्स राजाला त्यांनी तिथून आवाज दिला. म्हणतात की हे राजा, मी भारतातून आलो आहे, सम्राट अशोकाचा सुपुत्र आणि एक बौद्ध भिक्खू बुद्ध पुत्र म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि बुद्ध देश आहे भारत, बुद्धाचं जन्मभूमी आहे. भगवंताने तिथे धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, भगवंताचं तिथे महापरिनिर्वाण झालेलं आहे. असंख्य अर्हत भिक्खू भिक्खुणी त्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. अशा बुद्ध भूमीतून मी तुम्हाला एक विशेष तोफा घेऊन आलेलो आहे, धम्माचा तोफा, आणि तो मला तुम्हाला द्यायचा आहे. आणि त्याच हेतूने मी इथे आलो आहे. तर मला तुम्ही भेटण्यासाठी इथे येऊ शकता. आणि मग असं म्हटलं, याच ठिकाणी राजाची इच्छा त्या काळातल्या आणि सम्राट अशोकाचे सुपुत्र महेंद्र भंतेजी त्यांची इथे भेट झाली. आणि हे भेटीचं ठिकाण असल्या कारणाने राजाने त्या काळामध्ये हा स्तूप निर्माण केला. बघा, हा प्राचीन स्तूप आहे, तुम्हाला कलर दिलेला हा जो स्तूप दिसतोय ना,
हा नवीन वाटत असेल याला रंग दिला म्हणून, परंतु हा प्राचीन स्तूप आहे. त्या काळात म्हणजे जवळपास 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये ह्याचं निर्माण केलं त्या काळातील राजाने, आपल्या तिस्स राजाने. आणि तेव्हापासून इथे हे असंच हे सगळं काही जे दिसते हे अत्यंत प्राचीन आहे. मूळ स्तूप हा एवढा होता बघा. याच्या बाहेरून हा परिगाया हा जो दिसतोय ना, ह्याच्या बाहेरून परिग आणि आतमध्ये मग हा स्तूप होता छोटे खाणी. आणि तो जे ठिकाण आहे ते महेंद्रभंती त्या टेकडीवर तिथे पोहोचले आणि तिथून मग हा पूर्ण नजारा जो आहे या अनुराधापूरचा त्यांनी तो पाहिलेला आहे. तर असं हे ठिकाण आहे. आता आपल्याला तिकडे पण जायचं आहे आपल्या गुडघ्यांना विनंती करून. आणि इकडे भगवंताची एक भव्य दिव्य अशी मूर्ती आहे व्हाईट कलरची, तर तिथे पण आपल्याला जायचं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण श्रीलंका येथील मिलिंतले या ठिकाणी आपली श्रीलंका धम्मसहल घेऊन आलेलो आहोत. आणि इथे आपण पाहताय ओरिजिनल हत्ती दंत आहेत. आणि यामध्ये असं म्हणतायत की भंतेजी भगवंताच्या अस्थी आहेत. याला भगवंताच्या रिलीज टेम्पल याला म्हणतात. इथून आताच आम्ही वरती जाऊन आलो. महेंद्र भंते, आराध भंते हे जिथे आले होते तिथे. आता यानंतर भगवंताचं एक मूर्ती आहे, रूप आहे, पांढरी मूर्ती, तिकडेही जाणार आहोत. आणि एक मोठा भव्य स्तूप आहे, त्याही ठिकाणी आपण जाणार आहोत. आपण पाहताय श्रीलंकेमध्ये बुद्ध विहाराला कसं डेकोरेटिव्ह केले जाते. आणि बुद्ध विहाराचा हा एक जस्ट वंदनेसाठी केलेला भाग आहे. ऍक्च्युली विहार फार मोठं आहे, प्रचंड मोठा याचा परिसर आहे. पण तुम्ही पहा अत्यंत सुंदर डेकोरेशन आहे बघा जिकडे तिकडे. तर ही पूजा भगवंताच्या प्रति श्रद्धा ठेवून तयार केल्या गेलेली आहे. तेव्हा भगवंताला पिवार वंदन आहे. सर्वांना शुभेच्छा. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, जय भीम. आज आम्ही आता या आमच्या श्रीलंका धम्मसहलीमध्ये सध्या अनुराधापूर या ठिकाणी आलेलो आहोत. जवळपास 3ऱ्या शतकामध्ये
संघमित्रा थेरी या भिक्खुनीने सम्राट अशोकाच्या सुपुत्रीने भारतातून प्रथमच या ठिकाणी बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाची शाखा आणून या अनुराधापूर या ठिकाणी रोपित केलेली आहे। त्या जयश्री महाबोधी वृक्षाला वंदन करण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आहोत। ही पवित्र भूमी आहे, ऐतिहासिक आणि प्राचीन भूमी आहे। याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहताय श्रीलंकेच्या पद्धतीने श्रीलंका ट्रेडिशननुसार देखील इथे जयश्री महाबोधी वृक्षाला वंदना करण्यात येत आहे आणि आम्ही सर्व महाराष्ट्रामधून ही धम्मसहल घेऊन आलेलो आहोत। तेव्हा महाबोधी वृक्षाला वंदन। साधू साधू नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा ऐतिहासिक आहे, प्राचीन आहे आणि जगत वंदनीय तथागत भगवान बुद्धांद्वारा पूजनीय आहे। तुम्ही वंदना म्हणत असाल, कधी ऐकली असेल तर त्यामध्ये एक गाथा आहे, वंदामी चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा यस मूल्ये निसिन्नोव सब्बारी विजयं अक्का पत्तो सब्बन्युतं सत्था वंदेतं बोधिपादपं इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता। इमे हेते महाबोधी म्हणजे हा बोधिवृक्ष जो आहे त्याला म्हटलं इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता। लोकनाथेन पूजिता म्हणजे लोकनाथ भगवंताला म्हटलेला आहे, लोकनाथाद्वारे म्हणजे भगवंताच्या द्वारे पूजा केलेला। इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पीते नमस्सामी। आम्ही सुद्धा अहम पीते नमस्सामी नमस्कार करत आहोत, वंदन करत आहोत। बोधी राजा काय म्हटलं याला? बोधी राजा नमस्तुते म्हणजे नमस्कार करणे, नमन करणे, वंदन करणे। तर हा बोधी वृक्ष भगवंताच्या द्वारा पूजिल्या गेलेला आहे, वंदन केलेल्या द्वारा आहे। म्हणजे बुद्धत्व प्राप्तीनंतर 7 आठवडे भगवान बुद्धगयेमध्ये जिथे ज्ञान प्राप्त झालं तिथेच एक आठवडा थांबलेले आहेत आणि 1 आठवडा त्या बोधी वृक्षाकडे टक लावून भगवंताने पापणी न लवता त्या कृतज्ञता व्यक्त केलेली आहे बोधी वृक्षाच्या प्रती। तर तो जो बोधी वृक्ष आहे, मूळ बोधी वृक्ष बुद्धगयेचा आपल्या भारतातील, त्याची एक शाखा संघमित्रा थेरी सम्राट अशोकाची सुपुत्री भिक्खुणी झाल्यानंतर इथल्या राजा देवानंपिय तिस्स यांच्या विनंतीवरून आणि पूजनीय भंते महेंद्र अर्हत महेंद्र यांच्या मार्गदर्शनानुसार सम्राट अशोकाने संघमित्रा भिक्खुनीकडे नालासोपारा बंदरातून समुद्र मार्गे ही बोधिवृक्षाची शाखा बुद्धगयेच्या इथे आणली आहे आणि इथे आणून संघमित्रा भिक्खुनी जी आहे त्यांच्या माध्यमातून आणि महेंद्र भंतेंच्या माध्यमातून अनुराधापूर हे 3ऱ्या शतकामध्ये या श्रीलंकेची राजधानी असलेलं ठिकाण होतं आणि म्हणून इथे हा बोधिवृक्ष लावला। या बोधिवृक्षाला प्रतिबुद्ध रूप म्हणतात। काय म्हणतात? प्रतिबुद्ध रूप समजल्या जाते। भगवंताच्या हयातीमध्ये जेतवनामध्ये श्रावस्तीला देखील अनाथ पिंडकाच्या विनंतीवरून आनंद भंतेजींच्या मध्यस्थीने एक बोधिवृक्ष लावलेला आहे। तुम्ही बुद्धगयेच्या टूर मध्ये श्रावस्तीला कधी गेला असाल तर त्याला आनंद बोधिवृक्ष म्हटलाय। तो पण मूळ बोधिवृक्षाची बुद्धगयेच्या शाखा आहे आणि हा पण मूळ बोधिवृक्षाची शाखा आहे। आता हे सुरू आहे तर सांगतो 2 मिनिटांमध्ये। या बोधिवृक्षाची विशेषता अशी आहे, आता तुम्ही बुद्धगयेला जर कधी जाल ना तर तो जो बोधिवृक्ष आहे की नाही
तर चौथ्या पिढीतला बोधिवृक्ष म्हणजे चौथा बोधिवृक्ष आहे. पहिला गेला, दुसरा नष्ट झाला, तिसरा नष्ट झाला. नंतर मग अलेक्झांडर कनिंगहम नावाचा इंग्रज अधिकारी होता, ज्याच्या माध्यमातून आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे आता सध्या, पुरातत्व विभाग. तर पुरातत्व विभाग ज्याच्या माध्यमातून सुरू करण्यात आला की नाही, तर तो अलेक्झांडर कनिंगहम त्याच्या माध्यमातून इथे बौद्ध भिक्खूंच्या मार्गदर्शनामध्ये त्याच्या माध्यमातून इथे आले इंग्रज अधिकारी, आणि याची शाखा घेऊन पुन्हा बुद्धगयेमध्ये आता जो बोधिवृक्ष आहे तर तो याची शाखा आहे. म्हणजे मूळ बोधिवृक्ष इथे आला श्रीलंकेला भारतातून, आणि इथला पुन्हा बोधिवृक्ष आता जो बुद्धगयेचा बोधिवृक्ष आहे तिथे रोपित करण्यात आला. म्हणून ही पण मूळ बोधिवृक्षाची शाखा आहे आणि ती पण मूळ बोधिवृक्षाची शाखा आहे. आणि त्यामुळे या बोधिवृक्षाला वंदन करण्यासाठी आपण इथे आलो. हा वर्ल्ड हेरिटेज आहे, जागतिक वारसा म्हणून या बोधिवृक्षाची पूजा केली जाते. रोज पूजा होते. जगभरातून लाखो लोक वंदन करण्यासाठी प्रतिबुद्ध म्हणून या बोधिवृक्षाला येत असतात. ही सुरक्षा तुम्ही जे पाहताय ना, हा बाहेरचा कठडा आहे. ही मूळ भिंत जी आहे बाहेरची आहे, याच्यानंतर ती दिसते तुम्हाला गोल्डन कलरचं, तर तिथे पण अजून एक भिंत आहे आणि त्याच्यामध्ये बोधिवृक्ष आहे. याला सुद्धा मध्ये सोन्याचे कॉलम लावलेले आहेत आतमध्ये. तर एवढी सुरक्षा आहे इथे. दररोज याला चेकअप केल्या जाते डॉक्टरांकडून, याला काय कमी जास्त वगैरे वगैरे. तर म्हणून आपण या महाबोधी पूजनीय महाबोधिवृक्षात वंदन करीत आहोत. हे लक्षात ठेवा. दुसरी एक ऐतिहासिक घटना सांगायची राहिली, वेळ कमी असल्या कारण. दीक्षाभूमीला जो बोधिवृक्ष आहे का ना, पूजनीय आनंद कौशल्यान भंतेजींनी तो रोपित केलेला आहे, तो बोधिवृक्ष सुद्धा या बोधिवृक्षाची शाखा आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मिलिंद महाविद्यालय औरंगाबादला बघा एक बोधिवृक्ष लावलेला आहे. तोही बोधिवृक्ष याच अनुराधापूर येथील बोधिवृक्षाची शाखा आहे. आणि त्यामुळे हा अत्यंत पवित्र, पूजनीय आणि जगप्रसिद्ध असलेला अनुराधापूर येथून याला म्हणतात जयश्री महाबोधिवृक्ष. काय म्हणतात? जयश्री महाबोधिवृक्ष. याची दुसरी एक विशेषता आहे, तुम्हाला सांगतो. जगामध्ये माणसांच्या माध्यमातून जेवढे झाडं लावलेत की नाही, जगामध्ये संपूर्ण जगतामध्ये माणसांनी लावलेले जेवढे झाड आहेत की नाही, त्या सगळ्या झाडांमध्ये सर्वात जुना वृक्ष म्हणून या बोधिवृक्षाची नोंद आहे. कारण हा त्या काळामध्ये म्हणजे आजपासून जवळपास 2300 वर्षांपूर्वी संघमित्रा माताजी भिक्खूंनी यांच्या माध्यमातून लावलेला बोधिवृक्ष आहे. म्हणून सुद्धा याची नोंद आहे की जगातील सर्वात जुना माणसाने लावलेला बोधिवृक्ष म्हणून. ही पण याची विशेषता आहे. श्रीलंका राष्ट्र यासाठी सुप्रसिद्ध आहे पर्यटनाच्या नोंदीमध्ये. त्यामुळे आज इथे आपण आलो कारण प्रतिबुद्धाला आपण आता वंदन करीत आहोत. सर्वांनी हृदयाचे हात जोडा, श्रद्धापूर्वक आपण या महाबोधिवृक्षाची पूजा करीत आहोत. बऱ्याच वेळापासून सांगत आहे, कालपासूनही सांगत आहे, आजपासूनही सांगत आहे की त्या 3ऱ्या शतकामध्ये देवानांपिय तिस्स नावाचा राजा होता. तर त्या राजाचं इथे पुतळा बनवलेला आहे, दिसते ना, खाली गुडघ्यावरती बसलेला आहे आणि दोन्ही हात असं मागण्यासाठी त्याने समोर केलेले आहेत. आणि त्याच्या समोर ज्या उभ्या आहेत चिवरामध्ये त्या आर्या संघमित्रा भिक्खुनी संघमित्रा थेरी आहेत. त्यांच्या हातामध्ये एक वृक्ष आहे, छोटासा ब्रांच, शाखा एका याच्यामध्ये आहे, काय म्हणतात त्याला, कुंडीमध्ये, पात्रामध्ये. तर तोच हा जयश्री महाबोधी वृक्ष आहे जो श्रीलंकेवरून या ठिकाणी आणलेला आहे. आणि मग तो राजाकडे, हा भारतातून बघा किती एकदम चाणाक्ष आहेत.
तर भारतातून तो बोधिवृक्ष इथे आणलेला आहे आणि इथच्या राजाकडे तो सुपूर्त केला जात आहे. म्हणून राजा मागतानाचे असे हात आहेत आणि संघमित्रा भिकुणी ज्या आहेत त्या देतानाचं त्यांच्याकडे पोझिशन आहे. तर त्या उभ्या आहेत, तर त्यांनाही आपलं वंदन आहे. साधु साधु साधु. नमो बुद्धाय, जय भीम. श्रद्धावंत उपासक उपासिकांनो, अनुराधापूर या ऐतिहासिक आणि प्राचीन ठिकाणी आपण पाहताय माझ्या पाठीमागे हा जो भव्य दिव्य असा जो स्तूप आहे, हा पहिल्या शतकामध्ये इथल्या राजा वट्टगामिनी यांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण केलेला त्या काळाचा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. आणि त्यामुळे या स्तूपाला वंदन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी म्हणून आम्ही ही धम्मसहल घेऊन इथे आलेलो आहोत. हे ऐतिहासिक अनुराधापूर शहर आहे. आताच आम्ही इथे ऐतिहासिक जय श्री बोधिवृक्षालाही वंदन केलाय आणि इथे सुद्धा आम्ही त्रिवार वंदन करतो या स्तूपाला. वंदे तं बोधिपादपं. बुद्धाय, जय भीम. आज आम्ही श्रीलंकेमध्ये आहोत. आपण पाहताय हे माझ्या पाठीमागच्या साईडला जे आपल्याला दिसत आहे त्याला सिगेरिया पर्वत म्हणून ओळखल्या जाते. हा हिस्टॉरिकल प्लेस आहे. या श्रीलंकेमध्ये 5व्या शतकामध्ये त्या काळातील एका राजाने ह्याचं निर्माण केलंय. म्हणजे त्याच्या वरचं जे टोक दिसत आहे तिथे एक राजमहल आहे आणि तो त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केला. त्याची एक वेगळी हिस्ट्री आहे आणि त्यामुळे इथे आम्ही आज आलेलो आहोत. संपूर्ण श्रीलंका धम्मसहल घेऊन आम्हाला इथे येऊन अतीव आनंद होतो आहे. येताना रस्त्याने हत्ती पण आम्ही पाहिले, त्याचबरोबर निसर्गरम्य परिसर जो आहे तोही आम्हाला पाहायला मिळाला. 3 नॅशनल पार्क क्रॉस करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आपण पाहताय खाली पाणी आहे, डोंगर आहे, झाडी आहे आणि त्यावरती जो आहे तो महल बनवलेला आहे. अत्यंत उंच ते ठिकाण आहे. 1400 पायऱ्या वरती जाण्यासाठी लागतात आणि त्यामुळे ज्यांचे गुडघे वगैरे कामातून गेले आहे, ज्यांची कंबर कामातून गेलेली आहे किंवा जे आजारी आहेत अशांना वरती चढण्यास प्रचंड त्रास होतो. आणि त्यामुळे जे यंग आहेत, विशेषतः फॉरेनर्स वगैरे जे आहेत, हे फॉरेनर्स बघा त्या दुसऱ्या देशातून येतात केवळ इथे चढण्यासाठी म्हणून, वरती चालण्यासाठी म्हणून. तर त्यामुळे अत्यंत सुंदर हे एक ठिकाण आहे आणि आम्ही आज इथे आलेलो आहोत. आपणही आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा कधी विदेशी टूर कराल किंवा श्रीलंका टूर कराल तेव्हा या ठिकाणाला जरूर भेट द्या. नमो बुद्धाय, जय भीम.
नमो तस् भगवतो तर पुन्हा एकदा आपण श्रीलंका धम्मसहलीमध्ये आजचं हे जे स्थळ आहे दंबुल किंवा दंबुला असं या स्थळाला नाव आहे, या नावाने संबोधल्या जाते आणि अत्यंत सुंदर ऐतिहासिक आणि प्राचीन हे स्थळ आहे. कारण इथे पहिल्या शतकामध्ये राजा वटगामिनी याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या सर्व देखरेखीमध्ये बौद्ध भिक्षू संघास राहण्यासाठी थेरवादी महायानी परंपरेतील भिक्खूंना राहण्यासाठी म्हणून ह्या लेण्या तयार केल्यात. माझ्या मागे तुम्ही पाहताय अत्यंत सुंदर ह्या लेण्या आहेत. भारतातल्या लेणे आताच आम्ही त्या लेणीमध्ये आपण गेला होता. फार मोठी भव्य दिव्य अशी महापरिनिर्वाण मुद्रा तुम्हाला पाहायला मिळालेली असेल. अजंठा लेणी जर तुम्ही पाहिली तर अजंठा लेणीच्या सुद्धा 27 नंबरच्या लेणीमध्ये एक अत्यभव्य दिव्य अशी भगवंताची महापरिनिर्वाण मुद्रा आहे आणि याही लेणीमध्ये तुम्हाला ती पाहायला दर्शनासाठी मिळालेली आहे. ह्या लेण्या एकूण 40 लेण्या आहेत. तशा संपूर्ण लेण्या 40 आहेत आणि 40 लेण्यांपैकी श्रीलंका गव्हर्नमेंटने 35 लेण्या बंद केलेल्या आहेत. त्याची पडझड झालेली आहे. माणसांना तिथे पोहोचण्यासाठी त्रास होतो, परेशानी होते आणि त्यामुळे 35 लेण्या बंद आहेत. आज मितीस 5 लेण्या सुरू आहेत ज्या आपण आता पाहतोय. एक भगवंताची मूर्ती तर आपण पाहिली, सुंदर असं बुद्ध रूप आहे ते. पुढे सुद्धा ह्या ज्या लेण्या दिसत आहेत त्याच्यामध्ये एकूण 153 भगवंताच्या मूर्त्या आहेत. किती? 153 मूर्त्या आहेत आणि सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्या काळामध्ये पहिल्या शतकामध्ये म्हणजे अर्हत महेंद्र भिक्खू जेव्हा इथे 3ऱ्या शतकामध्ये आले तर त्यांच्या नंतर 300 वर्षानंतर म्हणजे भिक्खू अर्हत महेंद्र जे येऊन गेले, सम्राट अशोक पुत्र, हे 3ऱ्या शतकामध्ये श्रीलंकेत आले आणि त्यांच्या नंतर पहिल्या शतक म्हणजे जवळपास महेंद्र भंतेजी नंतर 300 वर्ष कालावधी लोटला आणि नंतर मग ह्या लेण्या कोरलेल्या आहेत आणि त्यामुळे या स्थळाचं ऐतिहासिक महत्व आहे. हे अत्यंत सुंदर बघा. जर भारतामध्ये असं सुरक्षितता आपल्या लेण्यांना दिली असती तर अजूनही त्याचं आयुष्य वाढलं असतं. दुसरी एक खेदजनक बाब इथे मी तुम्हा सर्वांच्या निदर्शनास आणून देतोय, भारतीयांच्याही निदर्शनास आणून देतोय. मी तिथे तर बोललोच, त्याचा व्हिडिओ पण बनवला. बुद्ध धम्माला हर हाल नष्ट करण्याचा प्रयत्न स्वतः भगवंताच्या हयातीमध्येही झाला आणि भगवंताच्या नंतरही झाला आणि आजही आपण पाहतो भारतातच नव्हे तर विदेशात देखील. थायलंडमध्ये पण आम्ही गेलो तर तिथे भगवान बुद्धाच्या तर मूर्त्या आहेतच आहेत, बौद्ध संस्कृती आहेच आहे, परंतु बौद्ध धम्माला नष्ट करण्यासाठीची म्हणून प्रतिक्रांती ज्याला म्हणू शकतो आपण, बुद्ध धम्माला नष्ट करण्यासाठीचा प्रयत्न आजही केला जातो आहे आणि त्याचं हे उदाहरण आहे बघा. इथे जिथे भगवंताची मूर्ती ज्या लेणीमध्ये नाही आहे तिथे भलतं सलतच काहीतरी बसून ठेवलेलं आहे आणि लेणीचं विद्रुपीकरण केलेलं आहे. इथे भगवान बुद्धाच्या मूर्त्या सुंदर असताना, बौद्ध देश असताना देखील इथेही तुम्हाला काही ठिकाणी असं विद्रुपीकरण पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे बघा भव्य दिव्य अशा लेण्या आज आपणास पाहायला मिळालेल्या आहेत. यापूर्वी सिगेरियाला आपण गेलो, उंच दगड आहे. आता इथे 350 पायऱ्या आहेत. आता हे आपल्या चॅनलवर द ग्रेट हॅपीनेस वरती जाते म्हणून सांगतो. जवळपास 350 पायऱ्या होत्या. नाश्ता पोटभर झालेला आहे. फक्त 2-3 हरले, परंतु बाकी सगळे जिंकलात म्हणून एकदा सर्वांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या. आणि 350 पायऱ्या उंच चालून उठत बसत आपण सर्वजण इथपर्यंत आलात आणि त्या सिगेरियाला सुद्धा 1400 जवळपास पायऱ्या आहेत.
साधु साधु अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि साधु साधु अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। विहार म्हणतात आणि श्रीलंकेमध्ये 2 प्रकारचे विहार आहेत. श्रीलंकेत 2 प्रकारचे विहार आहेत. एक विहार असे आहेत की जे राजे लोकांनी बनवलेले आहेत. कोणी? कारण इथे राजेशाही होती त्या काळामध्ये, तर राजे लोकांनी जे विहार बनले त्याला राजविहार सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि दुसरे मग सर्वसामान्य लोकांनी बनवलेले पण विहार आहे. असे 2 प्रकारचे विहार आहेत. तर हे जे विहार आहे हे राजविहार आहे. कोणतं? हे राजविहार आहे. राजा वटगामिनी जो होता त्या काळामध्ये, तर त्याच्याच कारकीर्द साधु
साधु साधु वंदामि चेतियं सबठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यसमूले निसिनोव सबारी विजयं अक्का.
नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. आज आम्ही श्रीलंका येथील दंतधातू असलेल्या कँडी येथील ऐतिहासिक आणि प्राचीन विहारामध्ये आहोत. हे जे विहार आपण पाहताय 15व्या शतकामध्ये म्हणजे 1500 मध्ये जवळपास या विहाराचं निर्माण केलेलं आहे. आणि इथे भगवंताचा अस्थिधातू आहे. हे सर्व स्ट्रक्चर जे आहे अत्यंत कुशल कारागिरांनी याच्यावरती शिल्पकला आणि बारीक सारीक काम करून डिझाईन केलेलं आहे. त्या काळामध्ये अत्यंत जुनं हे स्ट्रक्चर आहे. 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाच्या माध्यमातून भगवंताचा अस्थिधातू या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक इथे येऊन वंदन करतात, भगवंताच्या अस्थिधातूला पूजा करतात. त्याचबरोबर आपण पाहताय हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे जवळपास 1700 मधलं. 1700 मध्ये याचं सभामंडप म्हणून निर्माण केलेलं आहे. आणि यामध्ये भिक्खूच्या सभा असतील, प्रोग्राम्स असतील. विशेष करून इथे बुद्ध पौर्णिमेला मोठा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी म्हणून याचा वापर केला जातो. त्याचबरोबर हे जे आपण हत्तीचं पुतळा पाहताय, ॲक्च्युली हा ओरिजिनलच हत्ती आहे. आणि त्या हत्तीवरती त्या काळामध्ये भगवंताच्या अस्थिधातूची मिरवणूक काढत होते आणि मिरवणुकीसाठी म्हणून या हत्तीचा वापर केला जात होता. आणि त्या हत्तीचं ओरिजिनल चामडं, ओरिजिनल दात आणि त्या मिरवणुकीमध्ये वापरत असलेल्या संपूर्ण वस्तू इथे जतन करून ठेवलेल्या आहेत. जवळपास 1988ला या हत्तीचं इथे निधन झालं आणि त्या हत्तीला ओरिजिनल पाहता यावं म्हणून इथल्या श्रीलंका गव्हर्नमेंटने अशा प्रकारे या हत्तीला इथे जिवंतपणा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. विहाराचा परिसर पाहताय आपण, अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य आहे. जिकडे तिकडे झाडं आहेत, हिरवेगार झाडं आहेत. इथे सुरक्षा आहे. भगवंताच्या ओरिजिनल अस्थिधातूची पूजा कशी होते, त्याची सुरक्षा कशी होते, याचा एक आदर्श उदाहरण म्हणून तुम्ही श्रीलंका येथील या कँडी विहारातील भगवंताच्या या अस्थिधातूंवरती निर्माण केलेल्या प्राचीन विहाराला पाहू शकता. आणि त्यामुळे आम्ही औरंगाबाद आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे श्रद्धावंत उपासक उपासिकांना या श्रीलंका धम्म सहलीमध्ये घेऊन आलेलो आहोत. तेव्हा आपणही आपल्या जीवनामध्ये एकदा तरी जिथे जिथे भगवंताच्या अस्थिधातू आहेत किंवा जिथे भगवंताचे चरण स्पर्श वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमी आहेत त्या ठिकाणी येऊन वंदन केलं पाहिजे.
पहा, भगवंताची मूर्ती पहा उजवीकडे. तो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. साधु 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 भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स 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 भगवतो अर्हतो सम्मा सबारी विजयंका पत्तो सब न्यूतं सत्था वंदे तं बोधिपादपं इमेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. भगवान बुद्धांचा
संघाचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. आता आपण इथे आहोत, याला गंगारामा टेम्पल म्हटलेलं आहे आणि श्रीलंकेतील हे सुप्रसिद्ध आणि श्रीमंतांचं विहार म्हणून प्रसिद्ध आहे. कारण श्रीलंकेमध्ये जे विहार बनवतात ना, तर त्या विहारांना बनवण्यासाठी त्याचं पावित्र्य, त्याची सुरक्षितता, त्याचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी किंवा तिथे होणारे प्रोग्राम, तिथे राहणारे भिक्खू, त्यांचं भोजनदान, त्यांचं सगळं चिवर वगैरे याच्यासाठी एक दायक सभा असते. ऐकताय? एक दायक सभा असते. आपल्याकडे अजिबात दायक सभा नसते बघा. म्हणून भारतीय भिक्खूंना वन भटकावं लागते. म्हणून त्यांना कधी कधी दानासाठी इकडं तिकडं पळावं लागते. परंतु श्रीलंकेत तसं नाही आहे. तुम्हाला रस्त्यानं कोणी भिक्खू दिसले का? त्याला कारण आहे. कारण जिथे भिक्खू राहतात त्या विहारांमध्ये जे 38,000 विहार आहेत, त्या प्रत्येक विहाराला दायक सभा असतात. जसं आपल्याकडे विहाराचे अध्यक्ष फाध्यक्ष काय काय राहते की नाही, तर तसं इकडे अध्यक्ष फाध्यक्ष नाही. विहार बनवलं की भिक्खू संघाला दान दिलं जाते, जे भगवंतांना शिकवलं सांगितलेलं आहे. आणि मग त्या विहाराला चालवण्यासाठी त्याचं मॅनेजमेंट वगैरे जे काही आहे, किंवा तिथल्या भिक्खूंना भोजन राहणं वगैरे काय कमी आहे काय जास्त आहे, तिथे होणारे कार्यक्रम, तिथे काय लागते काय नाही लागते, याच्यासाठी म्हणून एक दायक सभा असते. तर दायक सभेच्या द्वारे त्या विहाराला सपोर्ट केला जातो, दान दिल्या जाते. आणि तसं मग श्रीलंकेमध्ये हे जे गंगारामा टेम्पल आहे हे याच्यासाठी प्रसिद्ध आहे की याच्या दायक सभेमध्ये इथले प्रेसिडेंट म्हणजे श्रीलंकेचे अध्यक्ष किंवा राजे लोक, व्यापारी लोक, बिझनेसमॅन असे मोठमोठी लोक या विहाराचे दायक आहेत.
सर्वांनी इकडे लक्ष द्या. नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. आज आपण श्रीलंकेमध्ये आपल्या श्रीलंका धम्मसहलीतील हा शेवटचा दिवस आहे. 15 जानेवारी 2026 रोजी आपण सकाळी गंगारामा विहाराला भेट दिली. तिथे दर्शन घेतलं, तिचं म्युझियम पाहिलं. सुंदर असं ते विहार आहे. श्रीमंत लोक त्या विहाराचे दायक आहेत. आणि त्यानंतर आपण हे फ्लोटिंग टेम्पल आहे, म्हणजे पाण्यावर तरंगणारं हे एक छोटासा तलाव आहे. आणि त्या तलावामध्ये बनविलेलं हे सुंदर आणि आकर्षक असं विहार आहे. ह्याच्या पुढे तुम्ही बिल्डिंग्स पाहिल्या असतील, मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत बघा. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम केलेल्या त्या इमारती आहेत. आणि त्याच्या समोरच तलावामध्ये हे विहार निर्माण केलं आहे. बाहेर बघा ज्या मूर्त्या दिसतात सगळीकडे तुम्हाला, त्या थायलंडच्या मूर्त्या आहेत. थायलंड हा जगातला एकमेव असा देश आहे की ज्याने संपूर्ण जगामध्ये जिथे हव्या असतील त्या त्या ठिकाणी भगवंताच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या दान दिलेल्या आहेत. भारतातही सर्वाधिक मूर्त्या विहारांमध्ये किंवा मोठमोठ्या ठिकाणी जिथे कुठे असतील अशा गोल्डन कलरच्या त्या सगळ्या थायलंडने दिलेल्या दान दिलेल्या मूर्त्या आहेत. थायलंडकडून हे चिवरं, थायलंडकडून भिक्षापात्र, थायलंडकडून ह्या बॅगा दान मिळतात. आणि त्यामुळे ह्या बॅगा असतील, चिवर असतील, भिक्षापात्र असतील किंवा विहाराशी संबंधित मूर्त्या वगैरे जे काही आहे, एक तर थायलंडमध्ये तयार होते, श्रीलंकेमध्ये तयार होते आणि ब्रह्मदेशामध्ये तयार होते. बाकी कुठे जास्त तयार होत नाही. आणि म्हणून या तीनही देशांमध्ये असणारे जे उपासक उपासिका आहेत आणि भिक्खू भिक्खुनी आहेत, अत्यंत श्रद्धावान आणि धार्मिक आहेत. याची तुम्हाला इथे पण अनुभूती येतच आहे. आणि म्हणून त्यातलं त्यात हे एक विहार जे आहे, पाण्यावर तरंगणारं विहार म्हणून अशा प्रकारे इकडे पूजा केली जाते. याला उद्देश पूजा म्हणतात. म्हणजे येणाऱ्या भगवंताच्या निमित्ताने येणारे जे मैत्रेय बुद्ध आहेत त्यांच्या उद्देशाने असं काही काही ठिकाणी श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये भोजन पाणी वगैरे तुम्ही पाहिलं असेल, काही काही ठिकाणी विहारांमध्ये ठेवल्या जाते. उद्देश पूजेच्या संकल्प पूजा, उद्देश पूजा त्याला केली जाते. ह्या ज्या मूर्त्या पाहताय तुम्ही, ही मूर्ती ब्रह्मदेशाची मूर्ती आहे बघा. ही भूमिस्पर्श मुद्रा जी दिसते तर ब्रह्मदेशाची मूर्ती आहे. त्यानंतर हे तर मूर्ती तुम्हाला ठाऊकच आहे, आता तिथे पण म्युझियममध्ये होती. जेव्हा सिद्धार्थ गौतम ज्ञानप्राप्तीसाठी उरुवेलेच्या जंगलामध्ये बसले होते, गवताच्या आसनावरती किंवा 6 वर्षाची खडतर तपश्चर्या जी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये खडतर तपश्चर्येचं वर्णन सुंदर असं केलेलं आहे. 6 वर्ष, तेही अनेक दिवस अन्न पाण्याविना, कधी तांदळाचा दाना तर कधी एखाद्या फळाचा दाना किंवा छोटीशी फोड त्याची खाऊन त्यांनी 6 वर्ष गुजराण केली बघा. तेव्हा शरीराची रचना अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाच्या झाली होती. शरीरात त्राण उरलेला नव्हता. बाबासाहेब म्हणतात, पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागे आणि पाठीला हात लावला तर पोटात लागे. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाची अवस्था झाली होती. डोळे खोलखोल गेलेले दिसत आहे, जाबाड बसलेले दिसत आहे, शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या दिसत आहेत तुम्हाला त्या दिसत आहेत. आणि अशा प्रकारे सर्व काही त्यांनी करून पाहिलं की याच्यातून ज्ञानप्राप्ती होईल का, त्याच्यातून ज्ञानप्राप्ती होईल का, परंतु त्यांना कशी ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. आणि नंतर मग त्यांनी पुन्हा विचार केला की आपण चुकीच्या मार्गाने चाललेलो आहे. असंच व्रतवैकल्य केलं, अन्न पाण्याविना राहिलो तर आपल्या शरीरात त्राण उरणार नाही आणि आपण मरू तर ज्ञान कसं प्राप्त होईल. म्हणून आपण अन्न ग्रहण केलं पाहिजे, शरीरामध्ये ऊर्जा असली पाहिजे, त्याच्यावर ध्यान करू, आनापानसती विपसना करू आणि मग आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सुजाताची खीर ग्रहण केली. भगवान बुद्ध म्हणालेले आहेत की आनंदा, भगवंताच्या जीवनामध्ये 2 भोजनदान हे वैशिष्ट्यपूर्ण आणि अविस्मरणीय ठरणार आहेत. ते म्हणजे सुजाताची खीर, ती खिरीचं जे भोजन घेतलं ज्ञानप्राप्तीच्या वेळेला ते एक, आणि चुंद लोहाराकडून शेवट महापरिनिर्वाणाचं जे भोजन घेतलं ते, असे 2 भोजन भगवंताच्या जीवनामध्ये अत्यंत अविस्मरणीय ठरतील. आणि म्हणून ती मुद्रा जी आहे ही 6 वर्ष खडतर तपश्चर्या केली ना, तर तेव्हाची ही मुद्रा दाखवलेली आहे. तर याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की ती तपश्चर्या काय असेल, तो त्याग काय असेल. आणि त्यामुळे ती एक मूर्ती बनवलेली आहे. ही ब्रह्मदेशाची मूर्ती. आणि पलीकडची जी मूर्ती दिसते आहे ती जपानची मूर्ती आहे, जपानीज मूर्ती आहे. तिच्यावर कधी कधी स्वस्तिक काढलेलं आहे. म्युझियममध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर असे स्वस्तिक जे आहे, स्वस्तिक पण आपलंच आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्रिशूळ जे आहे ना तेही आपलंच आहे. मी नेहमी प्रवचनातून सांगत असतो
बुद्ध संस्कृतीला कॉपी एडिट आणि पेस्ट केलेला आहे आपल्या भारतात आणि सगळीकडे. आणि म्हणून आता आपल्याला वाटते की ते लोक झाडाला पूजा करतात, हे आपलं थोडी आहे वगैरे वगैरे. सगळं काही बुद्ध धम्मातूनच तयार झालेलं आहे, परंतु लोकांनी त्याला कॉपी एडिट पेस्ट केलं, मसाला लावला आणि आमचं आहे असं सांगितलेलं आहे. ॲक्च्युअली सगळं बुद्ध धम्माचं आहे. आणि म्हणून जपान असेल, श्रीलंका असेल, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, तिबेट असे कितीतरी देश आहेत आज की ज्या देशामध्ये बुद्धाचा धम्म पोहोचलेला आहे. आणि म्हणून जगभरातील पर्यटक, बौद्ध उपासक उपासिका श्रीलंकेला मोठ्या संख्येने येतात, भारतात मोठ्या संख्येने येतात, थायलंडला, ब्रह्मदेशालाही जातात. तर ही सुंदर सुंदर अशी विहारं डोळ्यामध्ये भरून ठेवण्यासाठी सारखी, साठवून ठेवण्यासारखी विहार आहेत बघा. तुम्ही पाहत असाल तर तिथे बघा मार्बलवाली मूर्ती बघितली, व्हाईट कलरची, गंगारामा टेम्पलमध्ये किती भव्य दिव्य आणि मार्बलमध्ये ती मूर्ती आहे बघा. महापरिनिब्बाण मुद्रा पण किती मोठमोठ्या मुद्रा, भगवंताच्या उंच उंच मुद्रा एकदम सुंदर सुंदर आहेत. आणि त्यामुळे एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला सर, ते शेवटी ती श्रीलंका, तुम्ही आज भारतामध्ये आपण वंदना म्हणतो का नाही, बुद्ध वंदना, धम्मवंदना, संघवंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला आले होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला आले होते. गुणतिलके नावाचे त्यांचे एक मित्र होते इथं. बाबासाहेबांनी तेव्हा रेकॉर्डिंग केली त्यांच्याकडून वंदना. बाबासाहेबांनी नंतर बौद्ध पूजा पाठ नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे बघा, रायटिंग अँड स्पीचेसमध्ये ते पुस्तक टाकलेलं आहे. बाबासाहेबांची जी ग्रंथसंपदा आहे, मी मुद्दा म्हणून सांगतो तुम्हाला, श्रीलंकेचा संबंध बाबासाहेबांबरोबर आहे. बाबासाहेब इथे आले आणि इथलं हे परित्राण, बुद्ध पूजा, वंदना, भिक्षू लोक जे म्हणत होते तर ते बाबासाहेबांनी रेकॉर्डिंग करून घेतलं इथून. आणि भारतात गेल्यानंतर स्वतःच्या अक्षरांमध्ये नमो तस्स असेल, अरहं सम्मा संबुद्धो असेल, वन्नगंध गुणोपेतंग असेल, इतिपिसो भगवा असेल, स्वाकातो भगवता असेल, सुपटिपन्नो भगवतो असेल, किंवा करणीय मेत्त सुत्त आहे, महामंगल सुत्त आहे, रतन सुत्त आहे, हे आव्हान सुत्त आहे, असे काही सुत्त त्रिरत्न वंदना बाबासाहेबांनी इथून रेकॉर्डिंग करून गेले आणि तिकडे स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिले. नंतर त्याचं DTP टायपिंग करून वगैरे एक बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक काढलेलं आहे. आणि ते पुस्तकाच्याच माध्यमातून आज भारतामध्ये आपल्याला वंदनेची पुस्तकं उपलब्ध होतात किंवा वंदना म्हणायला वगैरे येते. तर असा एक संबंध तुम्हाला मी मुद्दा म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला. हे सुद्धा तुम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे की अशी कुठून तरी उडून वंदना आली नाही भारतामध्ये, तर त्याला कारणीभूत कोण आहेत? आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारणीभूत आहे. बाबासाहेबांच्या दीक्षेला सुद्धा प्रज्ञानंद भंतेजी होते बघा, ते सर्वात शेवटी वारले, लखनौला राहायचे बघा. तर ते प्रज्ञानंद भंतेजी सुद्धा श्रीलंका ट्रेडिशनचे होते आणि चंद्रमणी भंतेजी ब्रह्मदेशाच्या ट्रेडिशनचे होते. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचा सुद्धा संबंध आहे या श्रीलंकेबरोबर. पण बाबासाहेबांची आठवण झाली तर तुम्हाला हे सगळं काही श्रीलंकेचं दर्शन आम्ही घडवलं. हेतू हाच आहे की तुमच्यामध्ये सुद्धा श्रद्धा जागावी, तुमच्यामध्ये धार्मिकता निर्माण व्हावी, तुम्हाला बुद्ध विहार निर्माण करण्याची प्रेरणा मिळावी आणि तुम्ही इथून गेल्यानंतर तुमच्या संपर्कात जे कोणी येतील त्यांना सकारात्मक मेसेज दिला पाहिजे की आपणही एकदा तरी श्रीलंका असेल, थायलंड असेल, बुद्धगया असेल, तिथे जाऊन या. आणि जगामध्ये बुद्ध धम्माची जी श्रीमंती आहे, आपण जे बुद्धाला खुजं करून टाकलेलं आहे, आपण जे विहारांना खुजं करून टाकलं, भिक्खू संघाला जे खुजं करून टाकलेलं आहे भारतामध्ये, तर इथे तसं नाही आहे. आम्ही तिथे गेटवर उभं होतो गंगाराम टेम्पलच्या, तर भंतीला दाखवलं, तिथला जो सिक्युरिटी पोलीसवाला होता, बंदूकवाला, तर तो भंतीजी आले आतमधून आणि त्यांना नमस्कार केलं. त्या भंतीने ॲक्च्युली पाहिलंही नाही, काहीच नाही, पण त्याने ते नमस्कार केलं, वाकून खाली झुकून बघा. तर ही इथली विनम्रतापूर्वक भिक्खूचा सन्मान करण्याची परंपरा आहे. भगवंत म्हणाले, बुद्ध धम्म, बुद्ध शासन तेव्हाच टिकते जोपर्यंत त्याला मानणारे लोक बुद्ध धम्म आणि संघाचा गौरव करतात, रिस्पेक्ट करतात, आदर करतात. आणि म्हणून श्रीलंकेमध्ये बुद्ध धम्म सर्वोच्च स्थानी आहे, भिक्षू संघ सर्वोच्च स्थानी आहे आणि त्यामुळे इथे बुद्ध धम्म टिकून आहे. तेव्हा श्रीलंकेचं दर्शन तुम्हाला घडलेलं आहे. आता यानंतर आपण पुन्हा काही ठिकाणी जाणार आहोत. नंतर शॉपिंगसाठी वेळ आहे आणि सायंकाळी मग विमानतळाकडे जायचं, 11 वाजता विमानात बसायचं आणि जेवण करून आपल्या महाराष्ट्रामध्ये उतरायचं आणि नंतर आपल्या घरी जायचं. तेव्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. मंगलमूर्ती. The great happiness. गच्छामि